तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता पावसाळा चालू झालेला आहे। पावसाळा चालू असताना आता संध्याकाळी पाऊस पडत आहे, दिवसभर आभाळ राहिलं आणि बऱ्याच अडचणी आता दुग्ध व्यवसायात तुम्हाला येणार आहेत। त्यामध्ये आपला गोठा नियोजन, म्हैस पालन याचं तुम्हाला तंतोतंत नियोजन करावं लागणार आहे, नाहीतर बऱ्याच समस्या तुम्हाला दुग्ध व्यवसायात येऊ शकतात। तर अशा प्रकारे खाली कोबा वगैरे नसला की बाहेर आपले जे जनावरं आपण म्हैस दूध देणारी जनावरं जर बांधली तर त्यांना बसण्यासाठी किंवा माशा लागतात, मच्छर, आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडते आणि त्यामुळे बराच परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायावर होऊ शकतो। आणि नवीन चारा येते आणि त्यांना आपण जे खाणं टाकतो त्याची पद्धत पण आपली बदलते, आपल्या मागे शेतीचे कामे लागतात। त्यासाठी तुमच्या पद्धतीने तुम्हाला नियोजन बनावं लागणार आहे। आणि पावसाळ्यात कशा पद्धतीने दुग्ध व्यवसायाला सामोरं जावं लागतं, यात तुम्हाला काय अडचणी आल्या हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ नक्कीच बनवू। तर सांगायचा उद्देश एवढाच की पावसाळ्यात जे कोणी आपले दुग्ध व्यवसाय करत असतील, काय समस्या आहेत, काय समस्या येतात, तर त्या नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्याला सांगा, त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। जय जवान जय किसान।